हबाडा न्यूज चॅनलच्या लाखो चाहत्यास राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, काही लग्न सोहळे हे आर्थिक झगमगाटानं गजबजतात आणि गाजतात. काही लग्न सोहळे नेते आणि अभिनेत्याच्या उपस्थितीनं चर्चेचा विषय बनतात. काही लग्न सोहळे हे वऱ्हाडातील तुंबळ हाणामारीनं चर्चेचा विषय बनतात. पण सोनपेठ तालुक्यातील वागलगाव या छोट्याशा गावचा लग्न सोहळा वेगळ्याच गोष्टीमुळे गाजत आहे. आधी आंबेडकरच्या सभेला जायचं आणि मगच बोहल्यावर उभा राहायचं, या नवरदेवाच्या हट्टापायी हा सोहळा कसा गाजला हे आपण हबाडा स्पेशल न्यूज बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपले आवडते हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केले नसले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा. मित्रांनो, सोनपेठ तालुक्यातील वागलगाव येथे आदिनाथ व सुबनाबाई हे दाम्पत्य मनमोकळेपणानं बोलत असल्यामुळं त्यांचं गावात आपुलकीचं नातं निर्माण झालेलं आहे. याच दाम्पत्याचा मुलगा अशोक साळवे, याची मुलगी सीमा उर्फ साक्षी, तिचा पाथरीच्या भीमनगरमधील अशोक डवळे यांचा मुलगा सूरज याच्या बरोबर विवाह ठरला. 7 मार्च रोजी दुपारी 12:35 वाजता लग्नाचा मुहूर्त ठरून पत्रिका छापण्यात आल्या व पाहुण्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यानंतर निवडणुकीची धामधूम सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची 7 मार्च रोजी पाथरी येथे सभा लावण्यात आली. निवडणुकीच्या काळात नेते आणि कार्यकर्ते उमेदवार आवर्जून लग्नाला उपस्थित राहतात. काही वेळ नेता आणि नातेवाईक येईपर्यंत लग्नाला वेळ केला जातो. मात्र आपल्या आवडत्या नेत्याची सभा असल्यामुळे आधी सभा आणि नंतरच बोहल्यावर चढेल अशा प्रकारची भूमिका वऱ्हाड आणि नवरदेवाने घेतली. वागलगाव येथे 7 मार्च रविवार रोजी सकाळीच इतर पाहुणे येण्यास सुरुवात झाली. लग्नाची वेळ जवळ येत असतानाही नवरदेवाकडचे वऱ्हाड न आल्याने मोबाईलवर विचारपूस केली असता नवरदेव आणि वऱ्हाडाने चक्क सांगितले, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा ऐकूनच पुन्हा लग्न लागेल. यातूनच आंबेडकरावरील निष्ठेतून लग्न मुहूर्त पुढे ढकलण्यात आलं. आपल्या आवडत्या नेत्यासाठी एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्यानं आपलं लग्नच पुढे ढकलण्याची ही नाविन्यपूर्ण घटना घडल्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय बनला. बहुजन वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची पाथरी येथील सभा 3 वाजता संपली आणि पाथरीपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वागलगाव इकडं वऱ्हाड निघालं. दुपारचं लग्न संध्याकाळी 6 वाजता लावण्यात आलं. वऱ्हाड आणि नवरदेवाच्या या आगळ्या वेगळ्या हट्टामुळं हे लग्न चर्चेचा विषय ठरलं. कारण की बाळासाहेब आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आमचे एक श्रद्धास्थान आहेत. ज्याप्रमाणे देवाला आपण मानतो, देवाबद्दल जशी श्रद्धा असते तशी श्रद्धा आहे आमची त्यांच्याबद्दल. आणि ती व्यक्ती आपल्या गावात येते, आपल्याला बोलणार आहे, 2 गोष्टी सांगणार आहे, तर त्यांच्या तोंडून काहीतरी चांगले शब्द ऐकावे हे असं वाटत होतं आम्हाला. जर आमच्या लग्नाची तारीख, त्यांच्या सभेची तारीख आणि आमच्या लग्नाची तारीख आम्हाला माहीत असते की त्याच दिवशी येत आहे, तर आम्ही आमचं लग्न, माझ्या भावाचं लग्नही आम्ही पुढे ढकललं असतं. पण आम्ही पत्रिका छापल्या, सगळी तयारी केली आणि नंतर आम्हाला असं कळालं की त्यांची सभा पाथरीमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की लग्न तर आपल्या हातात आहे, आपण ते लावू शकतो. आता इथे हजारोच्या किंवा हजारोपेक्षा लाखाच्या संख्येमध्ये सुद्धा लोक त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी येणार आहेत. आणि त्यामध्ये आपण कशाला म्हणजे भंग करायचा आहे. आणि आम्हालाही खूप अशी तळमळीनं, आत्मीयतेने त्यांना बघण्याची, त्यांना बघण्याची, त्यांचं ऐकण्याची आमची पण इच्छा होती. त्यामुळे आम्ही लग्नाचा जो वेळ होता तर तो पुढे ढकलला. त्यांना जेव्हा सांगितलं की सभेचा टाईम आहे 11च्या नंतरच सभा सुरू होणार आहे आणि कसं आहे, आता ज्या गावी लग्न होतं तर आमच्या म्हणजे पाथरीपासून 25-30 किलोमीटरचं अंतर आहे. 1 तासाने तरी अगोदर आम्हाला निघायचं होतं. 12:35चा लग्नाचा वेळ होता आणि 11ला सभा जर सुरू होणार तर आम्हाला सभेला पण जाणं आमचं गरजेचं होतं. पाहुणे नाराज झाले का? मग पाहुणे नाराज झाले की पाहुण्याने फोनवरून बरंच काही कसं समजावलं पाहुण्याला? पाहुण्याला थोडं सांगितलं की आम्ही पण थोडे त्यांना बघण्यासाठी किंवा त्यांचे 2 गोष्टी आमच्या कानावर पडण्यासाठी आम्हीच काय तर सगळेच आपले जे लोक आहेत ते थोडे भावनिक झालेले आहेत आणि लग्नासाठी
म्हणजे लोक निघतील पण एवढं काही मनातून निघणार नाहीत आणि आमची पण अशी त्यांना ओढून तोडून नेण्याची आम्हाला पण आवश्यकता वाटली नाही. बाळासाहेब आंबेडकर हे आपले प्रेरणास्थान आहेत आणि त्यात महाराष्ट्रामध्ये इतके आज 48 जागेवर लढत आहेत ते आणि आज आपल्या आलमगीर खान यांच्या प्रचारासाठी ते आपल्या पाथरी तालुक्यात आज पहिली वेळेस आलेले आहेत ते आणि त्याच्यामुळं आम्ही लग्नाचा टाईम आपल्या हातात होता. लग्न कधी लावायचं कधी नाही, आपण लग्नाचा टाईम कधी बदलू शकत होतो. पण त्याचं त्यांनी जे इथं आले आणि त्यांनी जे भाषण केलं ते आम्हाला अगोदर लग्नापेक्षा ते महत्त्वाचं वाटलं. अगोदर त्याचं जे काय बोलणार आहेत किंवा जे काय भाषण आहेत आम्ही ते अगोदर कार्यक्रमाला त्याच्या तिथं जे कार्यक्रम झाला त्याला आम्ही चांगलं अगोदर त्याला त्या कार्यक्रमाला महत्त्व दिलं आणि आमच्या वडील पण आमचे म्हणले की अगोदर आपण सभा संपन्न झाल्याशिवाय सभा समजा 4ला 3ला कधी पण संपू सभा संपल्याशिवाय लग्न करायचं नाही. लग्नाला समजा 8 वाजले रात्री तरी आपण लग्न करून करायला काय हरकत नाही. पण सभा आपल्याला लग्नापेक्षा बी सभा महत्त्वाची आहे.